माझ्या विकी नेरपी या चॅनलसमोर सबस्क्राईब बटन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर असलेले बेल आयकॉनसुद्धा टच करा, जेणेकरून आपल्या एरियामधील नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आदरणीय रघु राणा यांना की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। आज इथे आमच्या सगळ्यांचे महाराष्ट्राचे जाणते राजे, शेतकऱ्यांची कैवारी, सर्वसामान्य जनतेच्या हृदयातले आदरणीय पूर्ण देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मी स्वागत करतो, यांचा आशीर्वाद घेतो। या ठिकाणी उपस्थित आमचे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख साहेब यांचे मी इथे स्वागत करतो। त्याचप्रमाणे आमचे काका देवीसिंग शेखावत काका इथे उपस्थित आहे, आमचे दुसरे काका अरुण गुजराती काका इथे उपस्थित आहे, त्याचप्रमाणे शरददादा तसरे काका इथे उपस्थित आहे, हर्षवर्धन देशमुख काका इथे उपस्थित आहे, रावसाहेब शेखावत आहे, आरपीआयचे राष्ट्रीय नेते ज्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला असे राजेंद्र गवई साहेब इथे उपस्थित आहे। त्याचप्रमाणे माजी आमदार केवलरामजी काळे, काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष तळपदार असे बबलू देशमुख, आमच्या बोंडेआई, माजी मंत्री वसुवाताई आणि या ठिकाणी उपस्थित मायनॉरिटीचे नेते रफिक शेख, विलासभाऊ इंगोले, चरणदासजी इंगोले आणि संपूर्ण आणि मेलघाटमधील माजी आमदार राजकुमार पटेलजी, संपूर्ण इथे उपस्थित आदरणीय मंच, सगळ्यांचं हृदयापासून मी मनापासून इथे स्वागत करतो। आणि आज या सभेच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून ज्याप्रमाणे अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी, विदर्भाच्या विकासासाठी जो एक मोठा निर्णय घेतला की या आघाडीच्या उमेदवार म्हणून नवनीत राणाची संधी दिली, ती अमरावती जिल्हा आणि मी हे ऋण त्यांचं कधी फेडू शकणार नाही, एवढे मोठे उपकार त्यांनी माझ्यावर केलेले आहे। आणि खऱ्या अर्थानं हा निर्णय कसा त्यांनी घेतला की त्यांना एका खासदाराचं महत्त्व, एक खासदार या सरकारला हटवण्यासाठी, या सरकारच्या नीती हटवण्यासाठी या सरकारने या देशाला जे डुबवण्याचं काम केलं, या सरकारपासून जनतेला वाचवण्यासाठी एक खासदार पवार साहेबांसाठी आवश्यक आहे। या सरकारला हटवण्यासाठी म्हणून एक मोठा निर्णय साहेबांनी नवनीत राणाला आशीर्वाद देऊन एक मोठा उपकार, एक अमरावतीवर एक मोठा आमच्यावर एक ऋण त्यांचा आहे। आणि त्याच उद्देशाने मी त्यांना शब्द दिलेला आहे की आपण जो विश्वास माझ्यावर दाखवला त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही आणि ताकदीनं नवनीत राणा यांना आम्ही निवडून देऊ। जेवढे आमचे सगळ्या आघाडीचा जो पाठिंबा आहे, सगळे नेते मिळून आम्ही ताकदीनं मैदान उतरलेलं आहे आणि सगळे इथले राजकीय कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे ताकदीने उतरले आहेत आणि सगळे मिळून प्रचंड बहुमताने नवनीत राणा निवडून देऊ, हा सगळ्यांच्या वतीनं मी साहेबांना शब्द देतो। आणि आज जो अमरावती जिल्ह्याचा कॅन्डिडेट आहे, ज्यांचं नाव आहे आनंदरावजी अडसूळ साहेब, ज्यांनी या जिल्ह्यामध्ये 10 वर्ष फक्त जिल्ह्याला स्वप्न दाखवले। या जिल्ह्यातलं एकही काम, एक विकासाचं काम दाखवा, एखादं काम जर तुम्ही दाखवलं तर खऱ्या अर्थानं त्यांचं नाव घ्यायला चांगलं राहील। एकही काम या जिल्ह्यामध्ये विकास न करता फक्त जाती धर्मावर त्यांनी मतं मागितले। मागच्या वेळेस पवार साहेबांनी इथे मुक्काम ठोकलं होतं, पूर्ण एक दिवस साहेब इथे आमच्यासाठी होते आणि कशी साहेब एक हवा आली त्या हवेमध्ये कुठेतरी त्या हवेमध्ये अनेक लोक वाहून गेले। आणि आज तसंच ज्याप्रमाणे वर्धेमध्ये मोदींची सभा होती, त्या सभेमध्ये आनंदराव अडसूळ 5 घंटे आधी जाऊन बसले आणि मोदींना विनंती करत होते, पाया पकडल्या गेल्याबरोबर की साहब एक बार अमरावती चलो, मेरा वारा नेरा हो जाए। पर मोदी साहब बोले, अरे भाई मेरी दाल नहीं गल रही, तेरी दाल कहां से गलाऊं। म्हणजे मोदीजींना आता माहित आहे की या देशाला
जास्त स्वप्न दाखवलेले आहेत आणि स्वप्नापैकी 10% सुद्धा त्यांनी काम केलं नाही, अशी परिस्थिती या देशाच्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयामध्ये बसलेली आहे. आणि इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक शेतकरी, शेतमजूर, आमचा बेरोजगार, व्यापारी सगळा त्रस्त आहे. आणि या त्रस्तेतून एकच बाहेर निघताना आता 18 तारखेला खऱ्या अर्थानं देश पुढे दाखवून देणार आहे की कशा प्रकारे यांनी या सगळ्या व्यवस्था बिघडवल्या. जाती धर्मावर मतं मागून, या जाती धर्मावर बेस निर्माण करून कसे मतं मागितले याचा पुरा हिशोब ही जनता देणार आहे. कारण की आज नवनीत राणा गेल्या 5 वर्षापासून काम करताय, गेल्या 9 वर्षापासून काम करताय. पडल्यानंतर कंटिन्यू त्यांनी 5 वर्ष जनतेमध्ये, समाजामध्ये कंटिन्यू सेवा चालू ठेवली. आणि त्या सेवेचं मला विश्वास आहे अमरावतीची जनता जो खऱ्या अर्थानं गोरगरिबांचे कामं, शेतकऱ्यांचे कामं, जनतेच्या संपर्कात राहून नेहमी सातत्यानं जनतेमध्ये जो राहते त्यांना नेहमी अमरावतीची जनता डोक्यावर घेते. आणि मला विश्वास आहे की यावेळेस नवनीत राणाला प्रचंड बहुमताने या अमरावती जिल्ह्याचा आशीर्वाद मिळेल आणि या आनंद वर्षुडांचं डिपॉझिट जप्त होईल. आज इथे केवलरामजी काळे बसले, राजकुमार जी बैठे, ये दोनों शेर हमारे मिल जाते, इसलिए मैंने बोला उनको कि आप 2 शेर वहां पे है तो उद्धव ठाकरे का नकली शेर वहां आने वाला नहीं है. उद्धव ठाकरे जी का जो नकली शेर है वो वहां पे हो ही नहीं सकता, क्योंकि अभी मातोश्री पे कोई शेर बचा नहीं है, सब चूहे बिल्ली का खेल चालू है. कारण की पूर्ण 5 वर्ष मी या सरकारला जोडून पाहिलं, या सरकारची नीती पाहिली. या सरकारमध्ये फक्त एकामेकाला 5 वर्ष शिवा दिल्या आणि एवढी लाचारी या शिवसेनेमध्ये की भाजप समोर लोटांगण टाकून दिलं. अरे एवढी लाचारी, तुम्ही 5 वर्ष शिवा देता, 5 वर्ष एकामेकाला पटकण्याच्या गोष्टी करता आणि इलेक्शन मध्ये पुन्हा एकत्र येता. कशासाठी? फक्त सत्ता भोगासाठी. आणि हे सगळी जनता जाणते की सत्ता भोगासाठी कोण येते, शेतकऱ्यांसाठी, या देशासाठी, या राज्यासाठी कोण काम करते. हे राज्य कोणी पुढे गेलं तर आम्ही ठामपणे म्हणतो आदरणीय शरद पवार साहेबांनी या राज्याला पुढे नेलं. खरे मला आजही आठवते, मी जेव्हा आंदोलन केलं, जेव्हा मी शेतकऱ्यांसोबत आंदोलन केलं, दिवसामध्ये पुरा नॅशनल हायवे जेव्हा जाम केला, 500 शेतकरी माझ्यासोबत जेलामध्ये होतो. सगळ्यात आधी 10 दिवस जेव्हा मी जेलामध्ये होतो तेव्हा 3 दिवसानंतर पवार साहेबांचा फोन आला जेलमध्ये. आणि शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या होत्या, सोयाबीन असो, कापूस, ऊस, मूग, संत्रा याची नुकसान भरपाई या विदर्भातल्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. साहेबांनी जेव्हा फोनवर पूर्ण विषय जेलरनी मला बोलवलं आणि साहेबांशी बोलणं करून दिलं, तेव्हा साहेबांनी तातडीची बैठक दिल्लीला लावली आणि विदर्भाच्या शेतकऱ्याला 2000 कोटी रुपये दिले. आणि ते 2000 कोटी दिल्यानंतर आज आम्ही अन्नत्याग तिथे केलं होतं. माझ्यासोबत अनेक शेतकरी होते. जर ते 2000 कोटी रुपये दिले नसते तर कदाचित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नसता. पण एक मोठा निर्णय दिल्लीमध्ये बसून साहेबांनी ते कृषी मंत्री असताना घेतला. दुसऱ्यांदा आंदोलन केलं, 7 दिवस जेलामध्ये होतो, तेव्हा 900 कोटी रुपये साहेबांनी दिले या विदर्भाच्या शेतकऱ्यांना. आणि आज या सरकारमध्ये आम्ही 1 दिवस जेलमध्ये होतो, कोणी विचारायला तयार नाही. कोणी मरत आहे की जिवंत आहे, शेतकरी अंदर आहे, काही परवा नाही. उलट दबाव टाकणे, दादागिरी करणे, मीडियावर दबाव टाकणे, हे सगळे धंदे या सरकारवर चालले. यांना फक्त दादागिरी आणि हुकुमशाही हाच उद्देश यांचा आहे. जनतेच्या कामामध्ये शून्य रस यांना आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र जनतेला, या देशाला जर न्याय देऊ शकते तर फक्त आदरणीय शरद पवार साहेब देऊ शकते. ज्याप्रमाणे राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी यांनी सुद्धा पूर्ण ताकदीनं मैदानामध्ये उतरून जे युपीएचं एक पूर्ण उपयोगाच्या माध्यमातून ज्या ताकदीनं उतरले आहे ते खऱ्या अर्थानं या देशाचं भविष्य आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना जास्त काही बोलणार नाही. आपल्याला साहेबांना मेन ऐकायचं आहे. पण एवढंच सांगतो, हे साताऱ्याला जन्मलेलं पार्सल, मुंबईला मुक्काम पोस्ट त्यांचा आणि अमरावतीहून इलेक्शन लढतात, हे रवाना पार्सल केलं पाहिजे. हे प्रत्येक अमरावतीकरांची जबाबदारी आहे. जशी आमची जबाबदारी आहे तशी तुमची जबाबदारी आहे. ज्या माणसाने शून्य काम केलं, ज्या माणसाने कधी जनतेच्या संपर्कामध्ये नाही राहिला, अशा पार्सलला रवाना करणं हे अमरावतीच्या जनतेने ठरवलं आहे. आणि मला विश्वास आहे
की प्रचंड बहुमताने या ठिकाणी नवनीत राणा नक्की जनतेच्या आशीर्वाद निवडून येईल। या ठिकाणी अनिल भाऊ देशमुख मागच्या वेळेस खूप त्यांनी इथे मेहनत केली, अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, RPIच्या सगळ्यांनी, पण गवई साहेब तेव्हा तुम्ही समजदारी दाखवली असती तर ते 50,000 मतं आम्हाला मिळाले असते तर आम्ही निवडून आलो असतो। ते समजदार झाले आता, म्हणून नेहमी सोबत राहतील आमच्या। आणि मी प्रकाश आंबेडकर साहेबांनाही भेटलो 2 वेळा। मी त्यांना विनंती केली की हे मताचं विभाजन करून काही मिळणार नाही आहे, पूर्ण भाजपला फायदा होणार आहे। आणि मी आपल्या दादाला सांगतो, प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा आंदोलन मला पाठिंबा दिलाय याच्यासाठी की नवनीत राणा ह्याच निवडून येऊ शकतात। आणि त्यांचा उमेदवार आज जर पाहिला आपण तर घरी झोपत आहे, आराम करणार आहे। आणि जो उमेदवार आराम करते त्यांच्या नेत्यांना लक्षात आलेलं आहे की आता राज्यामध्ये कठीण आहे, म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि आंबेडकर जनतेने सुद्धा ताकदीने सोबत राहण्याचा संकल्प केलाय। मी पवार साहेबांबद्दल एवढं सांगतो की त्यांनी मागे माझ्यावर विश्वास, माझ्यावर जे ताकद, मला जो साथ दिला तो न विसरणारा होता। आणि मी नेहमी त्यांच्यासोबत, नेहमी अजितदादा असू द्या, जयंत पाटील असू द्या, सगळ्यांसोबत नेहमी मी त्यांच्या संपर्कामध्ये होतो। नेहमी त्यांच्या एक त्यांच्या परिवारातला कुटुंबाचा सदस्य म्हणून नेहमी त्यांच्यासोबत काम करत होतो आणि पुढे मी ताकदीनं या कुटुंबासोबत सदैव सोबत राहील एवढंच मी त्यांना सांगतो। जय हिंद, जय पवार साहेब।